ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आपल्या लहानपणीचा फोटो पाहून अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला विचारतो, तुम्हाला फोटो कुठे भेटला? तर सायली सांगते, आईनेच मला दिलाय. हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, आईने असा अचानक फोटो का दिला तुला? तर सायली त्याला सांगू लागते की त्यांना वाटतंय की आपण दोघे, परंतु बाळाचं अर्जुनला कसं सांगायचं म्हणून सायली थबकते आणि काहीच बोलत नाही. तेवढ्यात कल्पना तिच्या रूममध्ये येत असते. इकडे अर्जुनला मात्र शंका येऊ लागते की मम्माला आपल्याबद्दल समजलंय का, तिला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलंय का? आणि तो विचारतो, मम्माला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कसं समजलं? तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि तिला पाहून सायली खूप घाबरते. इकडे प्रिया तिचं नाटक सुरू करते. ती डोळ्यात पाणी मारते आणि लगेचच बाबा असं जोरात ओढत बाहेर येते. नागराज आणि रविराज तिला विचारतात काय झालं? तर प्रिया सांगते, मला एक खूप वाईट स्वप्न पडलंय. लगेच नागराज तिला पाणी आणून देतो आणि पाणी प्यायला देतो. प्रिया रडू लागते. रविराज तिला समजावून सांगतो, तुला जे काही स्वप्न पडलं असेल ते विसरून जा. तू आपल्या घरात आहे, सेफ आहे, उगाचच घाबरण्याची काहीही गरज नाहीये. परंतु नागराज तिला खोदून खोदून विचारू लागतो की तुला असं नेमकं काय स्वप्न पडलं, खरं खरं सांग. तेव्हा प्रिया सांगू लागते की मला आईचं स्वप्न पडलं. आई अशी निश्चित पडलेली होती. तिच्या आजूबाजूला आपण सगळे रडत होतो. तिचा श्वास थांबलेला होता. हे ऐकून रविराजला मोठा धक्काच बसतो. नागराज या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट करतो, त्यामुळे त्याला खूप भीती वाटते. इकडे सायली ही कल्पनाला दाखवते की मी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलते. कल्पनाला काही ऐकलेलं नसतं, तिने काही समजलेलं नसतं. अर्जुन म्हणतो, मम्मा मी ते एका फाईलसाठी फोन केला होता. तर कल्पना म्हणते, माहिती आहे मला तू का फोन केला असतील, सांग आता काय झालंय. परंतु सायली ही लगेच फोन कट करते. अर्जुनला समजतच नाही की नेमकं तिथे काय चाललंय. तर इकडे नागराज हा पुन्हा पुन्हा रविराजला म्हणत असतो की वहिनी निश्चित पडलेली होती, आपण सगळे रडत होतो, तिचा श्वास थांबलेला होता. परंतु रविराज त्याला गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो, खूपच वाईट स्वप्न पडलंय तुला, असं स्वप्न तू कशी पाहू शकतेस? प्रिया लगेच स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ लागते आणि म्हणते, मी खूप वाईट आहे, मी इतकं वाईट स्वप्न कसं काय पाहू शकते? रविराज आणि नागराज तिला थांबवतात. तेव्हा नागराज म्हणतो, असं स्वप्न पडणं हे खूप वाईट असतं. नक्कीच पुढे काहीतरी होणार आहे याची चाहूल असते, त्यामुळे सगळ्यांनाच भीती वाटू लागते. रविराज हा तर खूप घाबरतो. इकडे कल्पना ही सायलीला समजावून सांगते की आता तू स्वतःची काळजी घ्यायची. तू जितकी चांगली राहशील तितकं बाळसुद्धा चांगलं होईल. आणि आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी दुसऱ्या जन्मासारखं असतं, त्यामुळे तू स्वतःची काळजी घेत जा. हे सगळं ऐकून सायली खूप लाजते. कल्पना तेथून निघून जाते. तर सायली ही आरशाजवळ अर्जुनचा फोटो लावते आणि त्यानंतर आपल्या पोटात अर्जुनचं बाळ असेल, आपण गरोदर राहू असा विचार करू लागते. कल्पना हे सगळं पाहते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. थोड्या वेळानंतर प्रिया ही नागराज आणि रविराज बरोबर जेवायला बसलेली असते. तेव्हा ती जेवण करत नाही. रविराज विचारतो, काय झालं, तू जेवण का करत नाहीयेस? तर प्रिया म्हणते, मला अजूनही तेच स्वप्न आठवतंय, माझ्या घशाखाली घासच उतरणार नाही, मी खूप वाईट स्वप्न पाहिलं, असं म्हणून प्रिया तेथून निघून जाते. त्यामुळे रविराजला तिची खूप काळजी वाटत असते. सायली तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात अर्जुन तिच्यासाठी चिंचा खायला घेऊन येतो आणि म्हणतो, तुम्हाला चिंचा खायच्या होत्या ना, मला बरोबर कळलं. तो सायलीला चिंच खायला देतो. सायली प्रेग्नेंट असते. तो लगेच तिच्या पोटाला कान लावतो आणि बाळाची धडधड, बाळाची हालचाल ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. हे दोघे आपल्या बाळाबद्दल खूप एक्सायटेड असतात. दोघेही चिंच खातात. परंतु तेवढ्यात सायलीला समजतं की हा सगळा तिचा भास होता. सायली विचार करू लागते, मी हे काय करते, काय स्वप्न पाहते? मला माहितीये की हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, परंतु तरीसुद्धा माझी मन तिकडे का ओढ घेते? ज्या व्यक्तीवर माझं खूप प्रेम आहे त्याच्या बाळाची आई होणं हे किती सुंदर असतं ना, ही भावना मला खरंच जगायची आहे. इकडे रविराज हा पोलिसांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही प्रतिभाबद्दल लवकरात लवकर शोधून काढा. थोडी जरी माहिती मिळाली तरी ती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. नागराज आणि प्रिया हे ऐकतात. या दोघांना खूप राग येतो. ते म्हणतात, हा रविराज घरात काय करतोय? बाहेर फिरला तर त्याला प्रतिभाची डेड बॉडी सापडेल ना. हे दोघे काहीतरी प्लॅन बनायचं ठरवतात. तर नागराज तिला म्हणतो, तू त्याला शॉपिंगला घेऊन जा आणि त्याच रस्त्याने घेऊन जा, मग तुम्हाला डेड बॉडी दिसेल. तर प्रिया म्हणते, त्याला संशय नाही का येणार? असं म्हणून तिला एक कल्पना सुचते. ती लगेचच नागराजला खूप सारे सिम कार्ड्स दाखवते.
नागराज विचारतो, सिम कार्डचा साईड बिझनेस सुरू केला का? तर प्रिया सांगते, बिझनेस नाही, ही माझी नवीन आयडिया आहे. थांबा, मी पोलिसांनाच फोन करून सांगते की एक डेड बॉडी सापडली आहे. मग ते नक्कीच रविराजला फोन करतील. ही कल्पना नागराजलाही खूप आवडते. इकडे कल्पना ही सायलीला बोलवते आणि तिला कलर चार्टमधून एक कलर निवडायला सांगते. सायली विचारते, पण कशासाठी? तर कल्पना म्हणते, मी ठरवलंय, तुझ्यासाठी, अर्जुनसाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी सारख्या रंगाचं स्वेटर बनवायचं. हे ऐकून सायली खूप लाजते. तेवढ्यात अर्जुन सुद्धा घरी येतो. तेव्हा कल्पना त्याला सांगू लागते की तू ही आता कलर निवड आणि यानंतर घरी लवकर यायचं, घरी जास्त वेळ घालवायचा आणि सायलीवर ओरडायचं नाही, तिला दुखवायचं नाही. अर्जुनला समजतच नाही की कल्पना असं का बोलते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे खरोखरच स्वतःच्या बाळाची स्वप्न पाहू लागतील. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेची असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.